आई इथं आले सिद्धिविनायक मंदिर दर्शन कोणाचं घेणार साईबाचं. बाकी 2026 में तो अभी सब करने का है प्यार छोड़ के. तुला पुढची जागा दिली ना म्हणून रडते. पाऊस यायला लागलाय काय माहिती कसं काय येतोय पाऊस. अरे भावा इथं पूर्णपणे पॉझिटिव्ह वाईब आहे. तर कसं काय मित्रांनो, तर तुमचा भाऊ परत एकदा तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येतोय आणि त्या ब्लॉगची स्टार्टिंगच होते वर्षाच्या नवीन दिवसांनी. आज 2025चा शेवटचा दिवस आहे आणि उद्या येणारा दिवस 2026चा पहिला दिवस. तर मी ठरवलंय 2026 मध्ये आपण काहीतरी आपला धमाका करायचा. हा मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, 2026 आपण गाजवलं पाहिजे म्हणजे गाजवलं पाहिजे. तर मी इंट्रो द्यायचाच राहिलं. तर मित्रांनो मी राज जाधव, आपला सिनेमॅटिक राज, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर अशाच पद्धतीने आपण आपल्या नवीन व्हिडिओची नवीन वर्षाची सुरुवात करतोय, तेही सिद्धिविनायकला घेऊन आणि बाबुलनाथ मंदिरला घेऊन. जसं लास्ट इयरला गेलो होतं तसं ह्याही वर्षी आपण जाणार आहे आणि आपल्या ब्लॉगिंगच्या जर्नीला कंटिन्यू स्टार्ट ठेवू. ठीक आहे, आणि तुम्ही कंटिन्यू बघत राहा आपण कुठे कसं कुठून मी कुठे, तुम्हाला सगळ्यांना माहिती, जागा तर तुम्हाला माहितीच आहे मी कुठे. बघा कसं आहे ना, व्हिडिओ बनवत असला ना कोणता ठकठक करतं, ठकठक करणारा म्हणजे आपला विश्वा भाऊ. तर आता तो इथेच आहे. मी त्याला बोललो आपण काय करू, तेवढंच मला आला इथेचा फोन, साहिलचा फोन आला की आपल्याला जायचं आहे तर तू लवकर आहे. तर मी आता इथून जाणार आहे. सॉरी विश्वा, माझा तुझ्यासोबत प्लॅन होता बट सॉरी राज, माझा पण वेगळा प्लॅन होता, तुला सांगू नाही शकलो. म्हणजे मी बरोबर केलं. बरोबर केलं त्याला actually. चुकीचं वाटेल नाही, तुम्हाला मागच्या गोष्टी सांगितल्या ना तर आमची तर भांडणं गाईज आपण तर आता आपण आपला जर्नीला स्टार्ट करू 2026चा. तर भावा सपोर्ट आहे की नाही? धमाका भाई, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच मेरा भाई. इथे चिकू दादानी केला आपल्यासोबत घोटाळा, कारण मी तर आलो जेवायला चिकू दादाच्या हॉटेलमध्ये आणि त्यांनी भात संपवला इन द सेन्स भात संपलाय. मग आपल्या नशिबात भात नाही. मी भातासोबत खायला मी आणलं होते चिप्स आणि भाऊने हरव्यासारखे आपल्याला दिलाय धोका. तर आता आई आपल्याला आणते चपाती भाजी बघा, चपाती भाजी आपली आई. आता आपण जेवण करू मस्त, असं स्वादिष्ट जेवण दिसतंय बघा. या भावाने भात घेऊन आला आपल्यासाठी. जे नशिबात असतं ते भेटतं आपल्याला. हे आलं बघा, एवढा भात तरी भात, तेवढा तर तेवढा भात भेटला ना, ते महत्वाचं आहे. आता पोट भरेल आपलं, मस्त खाऊया पोट भरेल. तर मित्रांनो मी 12-11:30 वाजताच पोचलो होतो इकडे. शूट नव्हता केला बिकॉज चार्जिंग संपली होते. तर आता 2:30 वाजले, त्यानंतर गाडी आली. आम्ही ओला करून जाणार होतो पण साहिल बोलला की आपण आपल्याच गाडीने जाऊ, तर त्या गाडीने आम्ही चाललोय. तर आता आम्ही चाललोय, कोण कोण जाणार आहे तुम्ही बघू शकता पुढे, आणि पुढची ट्रिप कुठे आणि कसं जाणार आहे ते पण बघा. छोटूची मम्मी आकांक्षा आहे, अनिशा आहे, मी आहे. ठीक नाही, तिकडे किती गर्दी असेल काय माहिती नाही. आतापर्यंत आम्ही लाईनीत पाहिजे होतो, पण आता गर्दी असेल ती लाईन क्रॉस करून आपल्याला जायचं. दर्शन घेतल्यानंतर पुढे आपण बघू कुठे जाणार. बाबुलनाथ तर होतं, बघू येणारा हा वर्ष 2026 आमच्यासाठी कसा असतो. आणि आम्ही 2025 तो बहुत खास था मेरे लिए तो बहुत खास था. 2026 म्हणजे आपण आपलं काय करू शकतो स्वतःचं बघू. अचिव्हमेंट करायची आहे, एन्जॉय करायचं आहे, ब्लॉगिंग तर कंटिन्यू ठेवायचे. अभी 2025 तो मेरे लिए बहुत अच्छा था, बहुत अप्स एंड डाउन. पहले स्टार्टिंग में तो बहुत खराब लग रहा था, फिर ऐसा लगा कि कुछ तो मेरे आगे बढ़ने के लिए कुछ तो ऊपर वाला सोच रहा है. बाकी 2026 में तो अभी सब करने का है प्यार छोड़ के. तो मेरे घर वाले उतना मेरे को याद नहीं करते रहे जितना उसको याद करते. दे ऑलवेज टॉक अबाउट हर ब्रो. बाकी सब लोग का हैप्पी न्यू ईयर, और उसको भी जो मेरी लाइफ में नहीं है उसको भी हैप्पी न्यू ईयर. बच्चा कंपनी आ गई है अंदर. इसको भंगार में से उठाए रे, इसको साहिल के घर वाले भंगार में से. इसको देख सकते हो आप लोगों का व्लॉगर फुल तैयार हो रहा है, मेकअप चालू है व्लॉगर का. ड्राइवर आ गया है, ड्रायव्हर इज कमिंग वे. हमारा ड्राइवर आ गया है. ड्राइवर दादा, ओ ड्राइवर दादा. तर मित्रांनो इथं आज झालंय भांडण कसं झालंय. ये बोल रहा तो नहीं हो रहा है. उधर क्या हुआ मालूम है क्या निशा, ये जिधर मैं बैठा हूँ ना उधर उसको बैठने का था.
मैं उधर रहा था, भाई बोला कि नहीं उसको ब्लॉग शूट करना है। नहीं अभी तो ही ब्लॉग शूट कर, मेरे को बैठने का नहीं। ब्लू ब्लड हा, जय भीम भाऊ, जय भीम, जय भीम आलं। काय का तुला काय पाहिजे यार, काय पाहिजे सांग ना, काय पाहिजे मला सांग, बोल ना, बोल काय पाहिजे, बोल पुढची जागा पाहिजे, बोल तिला पुढची जागा दिली ना म्हणून रडते। आता साई सीएनजी भरायला गेला, आपण भरू दे झाला, आपण बाहेर थांबू, परत सीएनजी भरून आल्यावर परत बसू, गाणे ऐकू। बघा ही संतोषी तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आता दादरला। सिद्धिविनायक मंदिरच्या थोडं दूर आहे, कारण पार्किंग नव्हती त्यामुळे आम्ही थांबलो होतो। तर हा गाडी पार्क करणार आहे, मग आम्ही सोबत जाणार आहे, ठीक आहे। थेट आपल्या गाडी पुढे आपली ड्रीम बाईक होता, ड्रीम कार बोलू शकता, सगळ्यांची ड्रीम कार आहे। बघा रेंज रोवर, याच कलर मध्ये एक माझा ड्रीम फोन आहे, तो लवकर घेईलच मी। 17 प्रो मॅक्स किंवा प्रो दोघातून एक आपल्या ताब्यात असेल आणि त्यानेच आपण पुढची जर्नी स्टार्ट करूया, मला तर असं वाटतं। अनिशा कुठे जायचं, अनिशा मुख दर्शन का चरण स्पर्श? चला तर आपण आता जाऊन पुढे बघू किती रांग आहे किती नाही, ते रांगेत आपल्याला थांबावं लागणार आहे ते फायनली। कुठे चालले, कुठे चालले, कोणाचं दर्शन करायला चालले? साईबाबा हे आई इथं आले सिद्धिविनायक मंदिर, दर्शन कोणाचं घेणार? साईबाचं, शिर्डी साईबा। तरी काळी आहे, बघितलं, दादा पण आहे, मी गोरा आहे, दादा पण आहे, मी गोरा आहे, मी गोरा आहे, चल बे, मी गोरा, ही काळी आहे, आली मोठी कुठे, तू काळी रे, काळे काळे। कमेंट करू सांगा कोण गोरा आणि कोण काळा, ठीक आहे। मला गोरा बोलला आणि तुला काळा बोललं, तुझं नाव काळी ठेवलं, काळे। चल लवकर, टाइमपास करू नको। तर मित्रांनो आता आम्हाला भेटली शेवटी लाईन, बघितलं इकडं फिरून आम्ही आलोय। पुरुषसाठी काय नाही इकडे, लेडीज साठी स्पेशल लाईन ठेवली, बघा ना, स्पेशल साठी जनरल लाईन। जनरल। चला मित्रांनो आता इथं फोन बंद करावा लागेल, मे बी तुला बंद करतो। भाई लास्ट टाइमपेक्षा जास्त क्राऊड आहे यावर्षी। आम्ही कुठं होतो लास्ट टाइमला, एकदम पुढे, या वर्षी आम्हाला एकदम फिरून जावं लागणार आहे, कारण आम्हाला उशीर झाला, खूप क्राऊड आहे। मला नाही वाटत लवकर दर्शन मिळेल, पण आपण दर्शन घेऊन निघूच। इथं यावेळेस ना बॉईज वेगळे, बॉईज आणि वुमन्सला वेगळ्या वेगळ्या दिले, इथं सगळे बॉईज आणि ह्या साईडला पूर्ण वुमन्स आहे, त्यामुळे थोडं सरळ सही केलंय त्या लोकांनी, प्रॉपर केलं, प्रॉपर अरेंजमेंट आहे। मसाला दूध दिलंय सगळ्यांना, जिथं वाटत होतं तो पाठवून येतो, मसाला दूध पितो आम्ही। कडक कडक गरमी गायब, म्हणजे झोप गायब, कॉल उचलत नाही रे, दगा झाला रे माझ्यामुळे, यांनी दगा केला रे, म्हणजे माझ्यामुळे यांनी झगडे केले रे। हलकू साईल रे, सॉरी रे हलकू रे, तू तो सावत्र बेटा आहे रे। 1 तासापासून आम्ही लाईनीच्या सोबत खूप वेळ झाला, बाकी त्या लोकांनी विविध लोकांनी घेऊन आलं दर्शन, आता आम्हाला दर्शन घ्यायचं, ते बघा गर्दी। मी जाणार आहात, जवळच पोचलो, जाऊ दर्शन घेऊन निघू आणि जाऊ आता बापूला, तर बघू आपल्याला भेटतं की नाही आता यावेळेस शूट करायला, बघू चलो। ठीक आहे, यावेळेस पण आपल्याला शूट नाही भेटला, ठीक आहे, जेवढं भेटतं तेवढंच खुश आहे। मिला पुस्तक आहे ना यार, कुछ भी लास्ट टाइम तो मिला था, हिसाब से कुछ भी मिला, इतना अच्छा चान्स था यार, इथं जाऊ कोण जमा करेल। आता आम्ही घेतलंय सिद्धिविनायकचं दर्शन, आता कुठलं सुकून, सुकून म्हणजे बसल्यावर कळालं ते सुकून, भारी तर वाटलं। आता आपण जाऊया, बघूया, रॉंग बघलेला गाणे संतोषी
बसल्यानंतर सुकून तर वाटतच आहे, पण हे प्रसाद काय घ्यायचं सोडणार नाही. प्रसादासाठी लाईनीत थांबला होता आणि हे लोक आलेत बाहेर. हे बघा कोणती भाषा तुझी? सांबार सांभाळ सरळ पाय. ते जे बोलतात दादाला मग तुला ती मायरा घ्यायची होती. मायरा घ्यायची होती. मोय मोय. मित्रांनो बिन मौसम बरसात पाऊस यायला लागलाय. काय माहिती कसं काय येतोय पाऊस. प्लॅन में चेंजेस हो गया लगता है. लँड चेंजेस पाऊस पडतोय मित्रांनो. यावेळेस पाऊस चालू झालाय. इथं अनएक्सपेक्टेड होतं हे. अरे हे स्क्रिप्ट लिखत आहे क्या? आता आपण इथं थांबलोय म्हणून पाऊस थोडं थांबल्यावर जाऊ आपण, कारण पाऊस थोडं जास्त जोरात आला. बिनमौसम बरसात नवीन वर्ष पहिला दिवस पहिला पाऊस आणि प्लस थंडी. आता दुपारी आपल्याला भेटेल गरमी. म्हणजे तिन्ही ऋतू एका सोबत. ऋतू ऋतू काय काय मैं तुम्हारी जा ऋतू. व्हॉट यू वॉन्ट? व्हॉट यू वॉन्ट? इंग्लिश इंग्लिश. व्हॉट यू वॉन्ट? हिंदी चहा. चहा घेता का तुम्ही? टी व्हॉट इज दिस बिहेवियर मॅन? पाऊस म्हटलं तर चाय, गरम गरम चाय, आणि सगळे इथे चाय पिताय. तर पाऊस आणि पाऊस म्हटलं तर चाय. चाय आणि एडी म्हटलं तर संतोषी. हा अरे दादा तू चलो चलो. कुठे चाललं आता आपण? बाबला घाल. बबुलनाथ. बबुलनाथ. हा बबुलनाथ. मित्रांनो तुम्ही पाऊस बघू शकता. हा पावसाचा महिना नाहीये तरी पाऊस एवढा येतोय. अरे काय चाललंय काय? अरे देवा तुला काय पाहिजे? पाऊस तर खूप आहे आणि एवढं पावसात आम्ही पोहोचलोय बाबुलनाथ मंदिरच्या इथे. हे बघा इथे तुम्हाला दिसेल. म्हणलं हे लोक इथे राहतील ना उभे साईडला कुठेतरी. जास्त पाऊस आहे. अरे ते नाही म्हणे तेव्हा इथं जागा आहे ना ही. हे जे लावलंय बघ पोलिसांनी. चला पाऊस थांबला मित्रांनो. पुरा का पुरा रुक गया. हे बघा पाऊस अजून कंटिन्यू चालूच आहे. पाऊस अजूनही चालू आहे आणि आम्ही पोहोचलोय बाबुलनाथला. मे बी इथं शिड्या चढायचं वरती. चलो 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 चले कशिश. थांबू नको थांबू नको. मित्रांनो इथे लोक अजूनही राहतात. हे बघा इथे राहतात. इथून चढत वरती जायचं मंदिर वरती. 50 रुपये 50 रुपये. तर आम्ही पोचलोय वरती. अनिशा किती वेळा आलीस तू इकडे? मी फर्स्ट टाइम आलोय. सेकंड टाइम कोणाला तरी घेऊन येईल. समज आले को इशारा कॉफी आहे. हा अरे बाबा नन्ना 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 नन्ना. हा हिला इग्नोर करा जेवढं होऊ शकतं तेवढं. हिला इग्नोर करा आणि हिला पण. हिला पण केलं तर बरं होईल. 3 जणांना इग्नोर करा बोल. आज मला तर खूप मस्त वाटतंय आणि मंदिर पण खूप छान आहे. आत गेल्यावर अजून मस्त वाटेल कारण इथं पूर्णपणे पॉझिटिव्ह वाईब आहे. आल्या आल्याच म्हणा कारण की पूर्ण पॉझिटिव्ह आहे. मी पुढे बघून तुम्हाला मंदिराचाही फोटो दाखवतो. मंदिराच्या आत काय एक्झॅक्टली ते पण दाखवतो. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. अलग ही टाईपचं मंदिर म्हणजे वेगळ्या टाईपचे काहीतरी युक्ती लावून असं मंदिर बांधलंय. म्हणजे चीन मध्ये काय बिल्डिंग के ऊपर एक शहर होता. इथे डिटेल लिहिले मी तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. गरीब सॉरी. आता आम्ही आत जाणार आहे. आत पाणी ओतायला लागणार आहे म्हणजे अर्पण करावं लागतं किल्ल्यावर. आनंद मस्त वाटतं. पाणी
फोन अलाउड नसेल तरी मी थोडंसं शूट करतो आणि बंद करतो. पुढे बघा. तर मित्रांनो आता आम्ही बाबुलनाथ मधून निघालोय. तर आता आम्ही इथून चाललोय इस्कॉन टेम्पलला. म्हणजे तो काय प्लॅन मध्ये नव्हता. इथं आल्यानंतर कशीच बोलली की बाजूलाच आहे इस्कॉन टेम्पल ना, इथेच आहे. ती थोडी रडत होती, आता हसली. आणि पैसे घेतले ना त्यामुळे इग्नोर करायचा. माहिती ना इस्कॉन टेम्पल कोणाचा असतो, राधा कृष्ण त्यांचे जे मंदिर असतं तिथे जाऊ आपण, तिकडे पण बघू. आणि त्यानंतर आपण घरचा प्रवास परत चालू करू. कारण आपल्या फोनमध्ये आता चार्जिंग नाही आहे, फोन पण बंद होऊ शकतो कधी. तर मला ब्लॉग पण एंड करावं लागेल. जसं आपण इथून दर्शन घेऊन निघून जाऊ. तर गुड मॉर्निंग टू ऑल, सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही इस्कॉन टेम्पलच्या इथून निघालोय कारण तिथे जास्त वेळ थांबता नाही आलं. बिकॉज ते आठला समथिंग ओपन होतं, तोपर्यंत आम्ही थांबू नाही शकत. आम्ही रात्री निघालो होतो, तर आता सकाळी 7 वाजून गेलेत, 7:30 झालेत. तर आता आम्हाला निघायचं आहे, सगळे थकलेत. आईलाही काम आहे, पाणी भरायचं आहे आणि मी थकलोय. 1 तारीख छुट्टीची आहे. नहीं, मेरे को कॉलेज छुट्टी? जाने का है। एक ही लेक्चर के लिए जाने का है। जेठालाल बोलताय, सुना तुने नहीं। छुट्टी. जिसने भी ये छुट्टी का आविष्कार किया है उसको जितना आशीर्वाद दे उतना कम है। जिसने भी बनाया ना उसके पाव दोनों दे. छुट्टी. नहीं, तर आता आम्ही निघालो इथून जाऊ, इथून निघू आणि घरी जाऊ. आणि माझा ब्लॉग मे बी मी गाडीत एंड करेन कारण आता माझ्या फोनमध्ये पण चार्जिंग नाही आहे. तर मित्रांनो आता मी आलोय घरी. मी ब्लॉग माझा इथेच एंड करतो. खूप उशिरा मी घरी आलो, 11 वाजले. मी आलो होतो गोवंडीला 8 वाजता, पण साहिल आणि मी गाडीमध्ये झोपलो, त्यामुळे मी 10-10:30ला उठलो. ठीक आहे, मग तिथून नाश्ता वगैरे केला, त्यानंतर मी इथे आलो. तर खरंच जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर.